कल्पना करा एका नदीची जिला तिच्या प्रवासात तब्बल 4 वेगवेगळी नावं मिळतात. हिमालयाच्या बर्फात जन्म घेणारी आणि 3 देशांचा प्रवास करणारी ही नदी म्हणजे ब्रह्मपुत्रा. आज आपण तिच्या याच महाप्रवासाची गोष्ट उलगडणार आहोत. एक नदी पण तिला 4 नावं, हे कसं शक्य आहे नाही का? पण खरे, तिबेटच्या उंच पठारापासून ते थेट बंगालच्या उपसागरापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही नदी एक नवीन ओळख धारण करते. चला तर मग पाहूया तिचा हा नावांचा आणि रूपांचा थक्क करणारा प्रवास. तर या नदीची गोष्ट सुरू होते जगातल्या सर्वात उंच, सर्वात भव्य पर्वतरांगांमध्ये. हो, हिमालयात, जिथे फक्त बर्फ आहे आणि अथांग शांतता. या नदीचं उगमस्थान आहे चेमायुंगडुंग हिमनदी, पवित्र मानसरोवर तलावाच्या अगदी जवळ. आणि गंमत म्हणजे ह्याच भागातून आपल्या भारतीय उपखंडातल्या आणखी 2 मोठ्या नद्या उगम पावतात, सिंधू आणि सतलज. तर इथे तिबेटच्या या विशाल पठारावर तिला एक खास नाव मिळतं, सांगपो. सांगपो म्हणजे शुद्ध करणारे. हिमालयाच्या उंच उंच शिखरांना जणू काही समांतर रेषेत ती शांतपणे पूर्वेकडे वाहू लागते. हा तिच्या प्रवासाचा पहिला टप्पा. असा हजारो किलोमीटर पूर्वेकडे शांतपणे प्रवास केल्यावर या नदीच्या मार्गात अचानक एक असा अडथळा येतो, एक असा पर्वत येतो जो तिला तिची दिशाच बदलायला भाग पाडतो. आणि इथूनच तिचा भारतातला नाट्यमय प्रवेश सुरू होतो. जरा कल्पना करा, एक प्रचंड मोठी नदी आणि तिच्यासमोर नामच्या बर्वा नावाचा एक उत्तुंग पर्वत. ती त्याला अक्षरशः वळसा घालते. म्हणजे इतकं तीव्र हेअरपिनसारखं वळण घेते की तो जणू निसर्गाचा एक चमत्कारच वाटतो. आणि हे वळण घेताना ती एक प्रचंड खोल दरी कोरते, जिचं नाव आहे दिहांग. आणि ह्याच दिहांग दरीतून ती गर्जना करत भारताच्या अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते. आणि बघा, जशी सीमा ओलांडली तशी तिची ओळखही बदलली. तिबेटमधली शांत चांगपो आता अरुणाचल प्रदेशात दिहांग किंवा सियांग या नावाने ओळखली जाते. आता तिचं रूप अधिक वेगवान आणि म्हणू शकतो की थोडं उग्र झालं आहे. पर्वतांचा तो खडकाळ वेगवान प्रवास आता संपतो आणि ही नदी प्रवेश करते आसामच्या हिरव्यागार सुपीक मैदानी प्रदेशात. इथे आल्यावर तिचा वेग मंदावतो. तिचं पात्र असं पसरतं, जणू काही ती आता आपल्या नव्या सोबत्यांचं, नव्या उपनद्यांचं स्वागत करायला तयार झाली आहे. आणि इथेच लोहित नदी तिला येऊन मिळाल्यानंतर तिला तिचं सर्वात प्रसिद्ध, सर्वात भव्य नाव मिळतं, ब्रह्मपुत्रा. या नावाचा अर्थ आहे ब्रह्मदेवाचा पुत्र. आणि खरंच तिच्या त्या विशाल आणि जीवनदायी स्वरूपाला हे नाव अगदी साजेसं आहे. आता आसाममध्ये ब्रह्मपुत्रा एकटी नाहीये. उजव्या बाजूनं म्हणजे हिमालयाकडून तिला सुबनसिरी, कामेंग, मानस, तिस्ता यांसारख्या नद्या मिळतात. तर डाव्या बाजूनं दिबांग, लोहित, धनसिरी सारख्या उपनद्या येऊन मिळतात. आणि जसं जसे एक एक नदी तिला मिळत जाते तसतसं तिचं पात्र आणखी विशाल, आणखी सामर्थ्यवान होत जातं. आता हा आकडा बघा, 9.15 किलोमीटर, 9.15 किलोमीटर. हा आकडा फक्त एक अंतर नाहीये, तर तो या नदीच्या विशालतेचं आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या मानवी कर्तृत्वाचं प्रतीक आहे. पण प्रश्न हा आहे की हे अंतर नक्की आहे तरी कशाचं? तर हे अंतर आहे भूपेन हजारिका सेतूची लांबी. हा पूल ब्रह्मपुत्रेची एक प्रमुख उपनदी लोहित हिच्यावर बांधलेला आहे. याला ढोला सादिया पूल असंही म्हणतात. आणि हा फक्त भारतातला सर्वात लांब पूल नाहीये, तर तो आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणारी एक जीवनरेखाच आहे. ब्रह्मपुत्रेची कमाल फक्त तिच्या विशाल पात्रापुरती नाहीये, ती नवीन भूभाग सुद्धा निर्माण करते, म्हणजे अक्षरशः जमीन तयार करते. आणि याचंच एक सर्वात मोठं आश्चर्यकारक उदाहरण म्हणजे तिने स्वतःच्या पात्रात तयार केलेलं जगातलं सर्वात मोठं नदीद्वीप. या बेटाचं नाव आहे माजुली. आणि हे जगातलं फक्त सर्वात मोठं नदीद्वीप नाहीये, ते इतकं मोठं आहे की भारत सरकारने त्याला एक संपूर्ण जिल्हा म्हणून घोषित केलंय. विचार करा, एका नदीच्या पोटात वसलेला अख्खा एक जिल्हा. तर आसामच्या मैदानांना समृद्ध करून ब्रह्मपुत्रा आपला प्रवास पुढे सुरू ठेवते. आता ती भारताची सीमा ओलांडते आणि एका नव्या देशात प्रवेश करते, बांगलादेशात. आणि तिथे एक नवी ओळख तिची वाट पाहत असते. आणि इथे पुन्हा एकदा तिचं नाव बदलतं. भारताची विशाल ब्रह्मपुत्रा बांगलादेशात गेल्यावर जमुना या नावाने ओळखली जाते.
हेच तर तिच्या सतत बदलणाऱ्या स्वरूपाचं प्रतीक आहे. आता बांगलादेशात जगातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक संगम होतो, एक ऐतिहासिक संगम. ब्रह्मपुत्रेचं जमुना झालेलं रूप भारताच्या पवित्र गंगेच्या पद्मा झालेल्या रूपाला भेटतं. म्हणजे जमुना आणि पद्मा एकत्र येतात. हा फक्त 2 नद्यांचा संगम नाही, तर 2 संस्कृतींच्या विशाल प्रवाहांचा संगम आहे. या 2 महाकाय नद्या एकत्र आल्यानंतर आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात भव्य टप्प्याकडे आलो आहोत. इथे निसर्गाची एक अद्भुत निर्मिती आकार घेते. तिबेटच्या बर्फाळ शिखरांपासून सुरू झालेला हा प्रवास, मग भारत आणि त्यानंतर बांगलादेश, एकूण जवळपास 2900 किलोमीटरचा हा अविश्वसनीय प्रवास आहे, जो 3 देश आणि असंख्य संस्कृतींना जोडतो. आणि शेवटी समुद्राला मिळण्याआधी या दोन्ही नद्या मिळून जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टा तयार करतात, तो म्हणजे सुंदरबन. खारफुटीची घनदाट जंगलं आणि रॉयल बेंगॉल टायगरचं घर. इथेच या महान नदीचा महाप्रवास अखेर सागरात विलीन होतो. बर्फात जन्मलेला एकच प्रवाह, जो पुढे जाऊन राष्ट्रांना आकार देणारी आणि नवीन भूमी निर्माण करणारी शक्ती बनतो. हे एक वाक्य या नदीच्या संपूर्ण प्रवासाचं अगदी अचूक वर्णन करतं. तर मग एखाद्या नदीचा खरा वारसा नक्की काय असतो? फक्त तिच्या पात्रातून वाहणारं पाणी, की तिच्या काठावर फुललेली संस्कृती, तिच्यामुळे घडलेला इतिहास आणि तिने दिलेलं जीवन? ब्रह्मपुत्रेचा हा संपूर्ण प्रवास पाहिल्यावर हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो.